नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी, नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. एखादा फ्लॅट लिव्ह अँड लायसन्सवर दिला की नॉन ऑक्युपन्सी चार्जेस किती घ्यायचे आणि त्याबद्दलच माहिती देण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तरी मी ॲडव्होकेट परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना त्याबद्दल माहिती द्यावी. नॉन ऑक्युपन्सी चार्जेस म्हणजे आपण जर आपला फ्लॅट सबलेट किंवा लिव्ह अँड लायसन्सवर दिलेला असेल तर सोसायटी आपल्याकडनं काही एक्स्ट्रा चार्जेस जे आहेत ते घेऊ शकतं. मग ते एक्स्ट्रा चार्जेस किती घेऊ शकतं, कशा पद्धतीने घेऊ शकतं आणि त्यासाठी कायद्याचे प्रोव्हिजन्स काय ते आपण पाहायचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघितलं तर बायलॉ नंबर 43मध्ये आपण बायलॉ नंबर 43चा ऑलरेडी एकदा विषय जो आहे तो NOC संदर्भात केला होता की सोसायटीची NOC सबलेट करताना गरजेची आहे की नाही आहे या संदर्भात आपण बायलॉ नंबर 43चा उल्लेख केला होता. तोच उल्लेख म्हणजे तसाच विषय जो आहे बायलॉ नंबर 43मध्ये B सांगितलेला आहे की आपण आपला फ्लॅट सबलेट करायच्या अगोदर सोसायटीला इंटिमेट करणं गरजेचं आहे. सोसायटीची NOC गरजेची नाही आहे, पण सोसायटीला इंटिमेशन हे मॅन्डेटरी आहे. ते इंटिमेशन सबलेट करायच्या अगोदर किती दिवस करावं तर तिथे सांगितलेलं आहे 8 दिवस अगोदर तुम्हाला सबलेट करायच्या अगोदर इंटिमेट करणं गरजेचं आहे. 43C सांगितलेलं आहे की नॉन ऑक्युपन्सी चार्जेस जे आहेत ते सोसायटी लेव्ही करू शकतात अशा मेंबरला. आणि मग ते लेव्ही करायचे कसे, किती करायचे तर त्यासाठी गव्हर्नमेंट सर्क्युलर म्हणजे गव्हर्नमेंट ऑर्डर आहे ती आहे 1 ऑगस्ट डेटेड 2001ची म्हणजे 1 ऑगस्ट 2001ची ऑर्डर जी आहे त्याप्रमाणे तुम्ही चार्जेस जे आहे ते लेव्ही करू शकता. मग 1 ऑगस्ट 2001च्या सर्क्युलरमध्ये काय सांगितलेलं आहे तर तिथे असं सांगितलेलं आहे की ते जे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस आहेत दॅट शॅल नॉट बी मोर दॅन 10% ऑफ द सर्व्हिस चार्जेस. सर्व्हिस चार्जेसचं डेफिनेशन आपल्याला कुठे मिळतं तर 65G किंवा 66 बायलॉ नंबर 66मध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं की सर्व्हिस चार्जेस म्हणजे काय. मेंटेनन्स चार्जेस इज नॉट इक्वल टू सर्व्हिस चार्जेस. मेंटेनन्स चार्जेसमध्ये बऱ्याच अजूनही गोष्टी येतात, पण सर्व्हिस चार्जेस काय काय आहेत तर ते बायलॉ नंबर 66मध्ये सांगितलेलं आहे. तर अशा या सर्व्हिस चार्जेसच्या 10% पेक्षा जास्त अमाऊंट तुम्ही नॉन ऑक्युपन्सी चार्जेस म्हणून घेऊ शकत नाही. बरं, या सर्व्हिस चार्जेसमध्ये म्युन्सिपल टॅक्सेस, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे टॅक्सेस आहेत ते येतात का तर ते येत नाहीत. एक्सक्लुडिंग द म्युन्सिपल कॉर्पोरेशन टॅक्सेस सर्व्हिस चार्जेस जे आहेत त्याच्यावरती 10% आपण घेऊ शकतो. बरं, मग समजा हा फ्लॅट जो आहे तो फॅमिली मेंबर्सला सबलेट केलेला असेल तर फॅमिली मेंबर्सची डेफिनेशन जी आहे ती बायलॉ नंबर 3मध्ये दिलेली आहे. आणि फॅमिली मेंबर्समध्ये ह्या सर्क्युलरमध्येही म्हटलेलं आहे त्यामध्ये कोण कोण येतं तर मग हजबंड वाईफ तर आहेतच आहेत, फादर मदर आहेत, ब्रदर सिस्टर आहेत, सन डॉटर आहेत, सिस्टर इन लॉ ब्रदर इन लॉ आहेत, नंतर ग्रँडसन ग्रँड डॉटर आहेत किंवा डॉटर इन लॉ सन इन लॉ हे तर आहेतच आहेत. प्लस एक्स्ट्रा जर एक जो आहे तो मुद्दा त्या सर्क्युलरमध्ये असं म्हटलेला आहे की साडूना देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. मग अशा या फॅमिली मेंबर्सना इन्क्लूड केलेलं आहे आणि या फॅमिली मेंबर्सला जर आपण आपला फ्लॅट सबलेट केलेला असेल तर मग ह्यांच्याकडनं म्हणजे ह्या मेंबरकडनं त्यावेळेला तुम्ही नॉन ऑक्युपन्सी चार्जेस घेऊ नयेत असं सांगितलेलं आहे. पुढे असंही सांगितलेलं आहे की जर कुठलाही रिलेटिव्ह जो सोसायटीने रेकग्नाईज केलेला असेल की या व्यक्तीचा तो रिलेटिव्ह आहे हे सोसायटीने रेकग्नाईज केलेलं असेल म्हणजे ह्या व्यतिरिक्त आपण जे मगाशी नावं घेतली यांच्या व्यतिरिक्त तर अशा वेळेला देखील आपण त्यांच्याकडनं नॉन ऑक्युपन्सी चार्जेस घेऊ नयेत असं आपल्याला त्या गव्हर्नमेंट ऑर्डरनी सांगितलेलं आहे. बरं, वेदर दिस इज ॲप्लिकेबल टू ओनली रेसिडेन्शियल फ्लॅट्स म्हणजे कमर्शियल शॉप्स जे असतात त्यांना ॲप्लिकेबल होत नाही का तर असं नाही आहे. दॅट इज ऑल्सो ॲप्लिकेबल टू कमर्शियल शॉप्स म्हणजे कमर्शियल गालाज असो किंवा तुमचे फ्लॅट्स असो रेसिडेन्शियल फ्लॅट्स असो दोघांसाठी हा नियम जो आहे तो ॲप्लिकेबल केलेला आहे. बरं, ज्या वेळेला हे सर्क्युलर आणलं 2001मध्ये त्या अगोदर काही लोकांनी आपले बायलॉज अमेंड करून त्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन्स घेतल्या होत्या. तर मग त्या सर्क्युलरमध्ये स्पेसिफिकली असंही सांगितलेलं आहे की हे जे सर्क्युलर अंमलात आणल्यापासून तुम्ही तुमचे जे बायलॉज आहेत ते त्याप्रमाणे अमेंड करा, ह्या सर्क्युलरच्या दिशेने अमेंड करा. जर तुम्ही केले नसतील तरी देखील तुम्ही ह्या 10% पेक्षा जास्त नॉन ऑक्युपन्सी चार्जेस जे आहेत ते घेऊ शकत नाही. हे जे सर्क्युलर होतं हे मॉन्ट ब्लँकच्या जजमेंटमध्ये म्हणजे जर तुम्ही मॉन्ट ब्लँकची जजमेंट बघितली ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टची डिव्हिजन बेंचची जजमेंट आहे
त्यामध्ये हे सर्क्युलर जे आहे ते अपहेल्ड केलेलं आहे आणि सर्क्युलर जे आहे ते ॲज पर प्रोव्हिजन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आर्टिकल 19चा उल्लेख केलेला आहे. फॉर्मेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्यावेळेला आपण पुढे जाऊन म्हणतो की इट इज अ फंडामेंटल राईट, ह्याच आर्टिकल 19चा उल्लेख केलेला आहे. आर्टिकल 14मध्ये राईट टू इक्वॅलिटी सांगितलेली आहे संविधानाने आणि इक्वॅलिटीच्या प्रिन्सिपलच्या बेसिसवरती म्हणजे कोणाचंही डिस्क्रिमिनेशन होऊ नये, भेदभाव होऊ नये या हेतूने हे सर्क्युलर जे आहे ते व्हॅलिड असं ऑनरेबल हायकोर्टने ठरवलेलं आहे. यामध्ये अजून एक मुद्दा आपल्याला चांगला मिळतो ह्या जजमेंटमध्ये की सेक्शन 79A अंतर्गत हे जे डायरेक्शन्स आहेत ते घेतले होते आणि सेक्शन 79A जो आहे तो बाइंडिंग आहे असं मॉन्ट ब्लँकमध्ये डिव्हिजन बेंचच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. हा देखील एक ॲडिशनल बेनिफिट आपल्याला ह्या जजमेंटमधनं पाहायला मिळतो. मग त्यानंतर 25 फेब्रुवारी 2011ला सप्लिमेंटरी एक अजून सर्क्युलर आलं आणि त्या सर्क्युलरमध्ये त्या ऑर्डरमध्ये गव्हर्नमेंटने असं सांगितलं की जे आम्ही 2001च्या ऑर्डरमध्ये एक पॉईंट मिसआउट केला होता तो म्हणजे जर पेईंग गेस्ट असतील तुमच्या फ्लॅटमध्ये तर नॉन ऑक्युपन्सी चार्जेस लावावेत की न लावावेत. मग त्यामध्ये असं म्हटलेलं आहे जे 2011चं ऑर्डर आलेली आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पेईंग गेस्ट जर असेल तरी देखील तुम्हाला नॉन ऑक्युपन्सी चार्जेस जे आहेत ते लेवी करण्यात येतील.